हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. वो 55 में रोकना, मसूरी के बाद आगे रोकना. तर मित्रांनो, आमची आता चारधाम यात्रेला सुरुवात झालेली आहे. हा पाहू शकता, इथं आता आपण चेकपोस्टला आलो आहोत. या ठिकाणी सर्व आमचे रजिस्ट्रेशन वगैरे चेक होतील. ऋषिकेशच्या समोरच्या पॉईंट आहे, हे बघू शकता. हा ऋषिकेशच्या समोरच्या पॉईंट आहे. या ठिकाणाहून आता आपल्याला सर्व समोर मार्गस्थ व्हायचे आहे. समोरच्या साईडला हा रूट आहे आणि इथून आपल्याला बॅक साईडला मार्गस्थ व्हायचे आहे. हा इथून आपली बस, ही बस आलेली आहे बघा. आपण बसनं आलो या ट्रॅव्हलर. टिहरी गढ़वाल. निसर्ग, हिमालयाचे निसर्ग. आम्ही आता यमुनोत्री रोडवर आहोत. इथं चहा नाश्त्यासाठी थांबलो. त्या ठिकाणी या बॅक साईडला आलो आम्ही हॉटेलच्या. तर हा बघा निसर्ग. इथे चहा नाश्ता घेऊ आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघू. रात्रीचे कदाचित 11 वाजू शकतात असं ड्रायव्हर साहेबांचे म्हणणं आहे. बारकोट या ठिकाणी पोहोचायला तिथं मुक्काम राहील. हर हर महादेव. मित्रांनो, आज 6 तारीख, यमुनोत्री दर्शन करीत आम्ही निघालोय. रस्त्यामध्ये आहोत. इथून आणखी 20 किलोमीटर या रूटवर जायचं आहे. 20 किलोमीटर वर तिथं जाऊन बसनी उतरू आणि तिथून मग पैदल 6 किलोमीटरचे ट्रॅक आहे. 6 किलोमीटर ट्रॅक इथून आहे. थंडीच्या म्हटलं तर बघू शकता, भरपूर थंडी आहे. मला वाटते 2-3 डिग्री असू शकते. खूप थंडी वाटत आहे. आणि हे आपले सहकारी वंजारी साहेब इथं आहेत. वंजारीची थंडी कशी वाटत आहे आपल्याला? थंडी आहे, जास्त थंडी आहे, लेकिन तेवढी बी नाही आहे. हो. इथे आलो थोडा छान वाटला. चांगलं आहे त्याचं. चला ठीक आहे. महिला मंडळ तुमसरचे आपले येत आहेत. तर अशी परिस्थिती आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता यमुनोत्रीसाठी आपल्यासोबत शेखर मलेवार, हे तुमसरचे आपले. हरिद्वार आपला इथं येणार नाही म्हणून आज आम्हाला खूप खुशी आहे. सकाळचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण. हर हर महादेव. मित्रांनो, जाम लागलेला आहे यमुनोत्री मार्गावर. हा जाम बघा इथपर्यंत लागलेला आहे. मागच्या 1 तासापासून आम्ही इथंच थांबलेलो आहोत. आता उघडत आहे म्हणून थोडासा हालचाली सुरू झाल्या ते बघू शकता. आता थोडासा जाम ओपन होत आहे. आता बघूया किती आहे. इथून 1 तासाची रस्ता आहे. ती वरच्या भागामध्ये तिथं जायचं आहे आणि तिथून मग 6 किलोमीटर पदयात्रा सुरू होईल.
चला जाम संपलेला आहे म्हणून आता झालाय. चला जाऊन लागले. चला हर हर महादेव. तुम्ही बर्फाची पहाड बघितले का? बर्फाळ पहाड बघायचे तुम्हाला? दाखव ती बघा. त्याच ठिकाणी जायचं आपल्याला. यमुनोत्री मैयाचे दर्शन घ्यायसाठी यमुनोत्रीच्या उगमचा त्याच पहाडीच्या खालच्या भागामध्ये आहे. एवढी सुंदर बर्फाची आच्छादित पहाडी बघून बघा कसा मन असं प्रफुल्लित होऊन गेलेलं आहे. खरंच खूप आनंदित वाटत आहे. खूपच छान या ठिकाणी वातावरण आहे. खूपच सुंदर. हर हर महादेव. गंगोत्रीच्या जवळ सॉरी यमुनोत्रीच्या जवळ आलेलो आहोत. आता इथून बसने समोर प्रवास सुरू आहे. काही किलोमीटर गेल्यावर मग तिथून आमच्या पायी प्रवास सुरू होईल. तुम्ही बघू शकता बर्फात पहाडी बघा. हर हर यमुनोत्री. हर हर महादेव. तो पाहिला तो यमुनोत्री मार्ग आहे. यमुनोत्री जात आहोत. अर्धा अधिक पोहोचलो आहे. अर्ध्यापेक्षा कमी बाकी आहे. तर मित्रांनो फायनली यमुनोत्री धाममध्ये आता मी पोहोचलो आहे. मला जवळपास 4 तास लागले. मी आरामात आलो. तुम्हाला 6 तासही लागतात. कोणी 1 तास आधी पण पोहोचते. तर फायनली पोहोचलो आहे. आता इथं गरम पाणी कुंड आहे. पुढे गरम पाणी कुंडमध्ये स्नान करीन आणि यमुनोत्री माईचे दर्शन घेईन. हर हर महादेव. हर हर यमुने. हा यमुनेच्या आपण आता इथं आम्ही तप्तकुंडमध्ये आहे. आंघोळीचा आता इथं आस्वाद घेत आहे. फार मजा येत आहे. एवढं चालून एवढं ट्रॅकिंग करून 4 तासाची. त्याच्यानंतरही इथं जेव्हा आंघोळ करतो आपण या ठिकाणी आंघोळ केल्यावर पूर्णपणे निघून जात आहे. आणि मला तर इथं बाहेर निघण्याची सुद्धा इच्छा नाही होत. असं वाटतं का बा इथं असं राहावं गरम पाण्यामध्ये. पूर्णपणे गरम पाणी मजा येत आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी. ही माझी बॅग कपडे आणि बघा गर्दी. सर्व इथं तप्तकुंडमध्ये आंघोळ करत आहेत. आणि इथं वरती यमुना माईच्या मंदिर आहे. इथं साईडने जावं लागते आणि वरती मंदिर आहे. खूपच सुंदर
काय मला निघण्याची अशी बिलकुल इच्छा नाही होत आहे. खूपच सुंदर अद्भुत नजारा, प्राकृतीचा अद्भुत नजारा. एवढा थंडी हिमालयामध्ये शून्याच्या तापमानामध्ये एवढा गरम पाणी आणि हाई गरम पाणी इथं थंड पाणी मिश्रित केल्यानंतर एवढा आहे आंघोळ करतात. नाही तर उकडतं पाणी आहे तो. तुम्ही पाहू शकता तो जो नळ आहे तो उकडतं पाणी येतं तिथून. तो उकडतं पाणी आहे. अशी स्थिती आहे. फारच छान, फारच सुंदर प्रकृतीचा अद्भुत नजारा या ठिकाणी पाहाव्यास मिळते. पाहू शकता हा आश्चर्यांमधून एक आश्चर्य आहे. 0 डिग्री तापमानामध्ये सुद्धा उकडतं पाणी या ठिकाणी यमुनोत्रीच्या उद्गम स्थानामध्ये. इथूनच यमुनोत्रीचा उद्गम सुरू झालेला आहे. हा यमुनोत्रीचा उद्गम कुंड आहे जो आपण पाहू शकता. इथं हा यमुनोत्रीचा उद्गम कुंड. इथून यमुनोत्री नदी प्रवाहित झालेली आहे. हर हर महादेव. हर हर यमुने. हा मंदिर यमुना माता मंदिर उद्गम स्थान. इथून तो खाली गरमकुंड वरून मग उद्गम सुरू झाला तिच्या यमुना नदी. पाहू शकता एवढं सुंदर वातावरण. पोलीस डिपार्टमेंटचे पण चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे. भाविक मंडळी भरपूर प्रमाणात आलेली आहेत. हर हर महादेव. परसों